काल एका विमान अपघातामध्ये बारामतीत अजितदादा यांचं दुःखद निधन झालं। या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकाकुळ वातावरण आहे। मी नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये आहे। नाशिक जिल्ह्यातले सगळे मार्केट कमिटी बंद ठेवण्यात आलेले आहेत, कारण अतिशय दुःखद घटना आहे। या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दुःख हे व्यक्त होत आहे। महाराष्ट्र हळहळ करतोय, कारण अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीची मोठी ताकद होती। अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये होता। नाशिक जिल्ह्यातील कांदा असेल, द्राक्ष असेल, भाजीपाला असेल, या सगळ्या कृषी मालांसाठी अजितदादांचा योगदान खूप मोठा आहे। कांद्याचे दर घसरल्यानंतर अजितदादांनी खूप मोठे प्रयत्न करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे कांद्याचे जे दर आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न हे नेहमीच अजितदादांनी केलेला आहे। त्यामुळे शेतकरी हे नाशिक जिल्ह्यातले विशेष करून अजितदादांना खूप मानतात। पण काल या सगळ्या दुःखद घटनेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठा शोकाकुळ वातावरण जे आहे ते असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्या सगळ्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सगळे मार्केट कमिटी बंद आहेत। या मार्केट कमिटीमध्ये कांदा असेल, भाजीपाला असेल, अशा कृषी मालांचं मोठ्या प्रमाणात हे लिलाव होत असतात। पण कालच्या या सगळ्या दुःखद घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातले सगळे मार्केट कमिटी बंद ठेवून व्यवहार जे आहेत ते बंद ठेवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते होते। अचानक काल ते बारामतीमध्ये एका विमान अपघातात त्यांचं निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाचं वातावरण आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठा शोकाकुळ वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच सगळ्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सगळे मार्केट कमिटी आज बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।